सगळ्यात अचूक, सगळ्यात वेगवान एक्झिट पोल एबीपी माझावरती। कर्नाटकमधल्या दक्षिणेतल्या इतर राज्यांमध्ये या एक्झिट पोलनुसार भाजप मुसंडी मारते। भाजपचे कर्नाटकमधले आकडे एक्झिट पोलचे समोर आलेत। दक्षिणेमधल्या इतर राज्यांमध्ये म्हणजे फक्त कर्नाटक नाही तर दक्षिणेमध्ये सुद्धा भाजपची मुसंडी असल्याचे चित्र आहे। या वेळेला भाजपने विशेष लक्ष दक्षिणेकडे दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। काही नवीन नेतृत्व सुद्धा दक्षिणेकडच्या राज्यातनं उदयास आल्याचं चित्र होतं। तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोनही ठिकाणी भाजपला मोठं यश मिळू शकतं असा अंदाज या एक्झिट पोलमधनं व्यक्त झालाय। कर्नाटकचा गड सुद्धा भाजप राखेल अशी शक्यता या एक्झिट पोलनुसार व्यक्त होते। तर तामिळनाडू आणि केरळ या दोन ठिकाणी भाजप खातं उघडेल असं सुद्धा एक्झिट पोल सांगतोय। कर्नाटक एकूण जागा 28, एनडीए 23 ते 25, इंडिया आघाडी 3 ते 5 जागा असा एक्झिट पोल आहे दक्षिणेकडचा कर्नाटकचा। त्यामुळे कर्नाटकमधला आपला जो परफॉर्मन्स आहे तो कायम ठेवेल अशी शक्यता व्यक्त होते। आणि यापुढे आपण तामिळनाडू, केरळ या राज्यांचे सुद्धा एक्झिट पोल जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपण आंध्र प्रदेश पाहतो, एकूण जागा 25। एनडीए साठी खूपच सकारात्मक असा हा एक्झिट पोल दिसतोय, कारण आंध्र प्रदेशामध्ये एनडीए 21 ते 25 जागांपर्यंत जागा राखेल असा विश्वास व्यक्त होतोय, जागा मिळवेल असा विश्वास आहे। तर इंडिया आघाडी इथे खातंही उघडू शकणार नाही असा एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय। तेलंगणामध्ये काय चित्र असेल, एकूण 17 जागा आहेत, एनडीए साधारणतः 7 ते 9 जागा, इंडिया आघाडी सुद्धा 7 ते 9 जागा, म्हणजे दोघांसाठी समसमान असा हा एक्झिट पोल आहे, त्याचे आकडे आहेत। तर इतर साधारणतः एका जागेवरती विजयी होतील असं तेलंगणाचा पोल सांगतोय। तेलंगणामध्ये अर्थातच सगळ्यात जास्त लक्ष असेल ते म्हणजे हैदराबादच्या जागेकडे। तामिळनाडूमध्ये एकूण 39 जागा आहेत, एनडीए इथे फारशी कमाल दाखवताना पाहायला मिळत नाही। एनडीए साधारणतः 2 जागांमध्ये म्हणजे तामिळनाडूमध्ये खातं उघडते भाजपचं, ही सुद्धा एक मोठी गोष्ट म्हणावी लागेल। इंडिया आघाडी 37 ते 39 जागा असं चित्र तामिळनाडूचं एक्झिट पोलनुसार असू शकतं। सगळ्यात आधी दक्षिणेकडचे एक्झिट पोल आपण जाणून घेतो आणि अगदी थोड्याच वेळात महाराष्ट्राचे आकडे सुद्धा आपल्या समोर असतील। 20 जागा केरळमध्ये आहेत, केरळचं चित्र, केरळमध्ये सुद्धा भाजप खातं उघडेल। चंचू प्रवेश दक्षिणेमध्ये, चंचू प्रवेश केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये भाजपचा झालेला, एनडीएचा झालेला आपल्याला पाहायला मिळेल। एनडीएच्या जागा केरळमधल्या 1 ते 3, इंडिया आघाडी 17 ते 19 जागा असं एकंदरीत साऊथ इंडिया दक्षिण भारतातलं चित्र एक्झिट पोलनुसार आपल्याला समोर येताना पाहायला मिळतंय। सरिता मॅडम, एक्झिट पोलनुसार केरळ, तामिळनाडू दोन ठिकाणी भाजप चंचू प्रवेश करते आणि बाकी ठिकाणी गेल्या वेळेप्रमाणे किंवा थोडाफार 19-20